राणी दुर्गावती मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे। भाग 1 मध्ये आपण पाहिले की चंदल घराण्याची राजकुमारी राणी दुर्गावती यांचा विवाह गोंडवानाचे राजा दलपतशाह यांच्याशी कसा झाला। तर इथपर्यंत आपण पहिला भाग बघितला, पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता। लग्नानंतर काही वर्षातच गोंडवानावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि राजा दलपतशाह यांचे अचानक निधन झाले, हे सुद्धा आपण पाहिलं। आजच्या भागात आपण बघणार आहोत राजाच्या मृत्यूनंतर राणीने हे अफाट साम्राज्य कसे सावरले आणि मुघल सुभेदार असफ खानची कुंजर या राजावर कशी पडली, हे आपण आता भाग 2 मध्ये बघणार आहोत। आणि बाज बहादूर यांना कसं पळून लावलं राणी दुर्गावतीने, हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नरई खोऱ्याचा कसा सापळा रचला, तर मुघल सैन्य वेगाने येत असल्याची बातमी जेव्हा मिळाली राणीला, तेव्हा गोंडवानाच्या दरबारात एकदम घबराट पसरली। पण राणी दुर्गावती डगमगल्या नाहीत। त्यांना ठाऊक होते की उघड्या मैदानावर मुघलांच्या मोठ्या तोफखान्याची लढणे शक्य नाही। मग अभेद्य अशी रणनीती तिने आखली। म्हणून राणीने मुघलांना चकवण्यासाठी अभेद्य रणनीती आखली। त्यांनी युद्धासाठी निवडले नराईचे अरुंद खोरे। एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला गौड व नर्मदा नद्या, अशा ठिकाणी मुघलांचा प्रचंड तोफखाना आणि घोडदळ पार अपयशी ठरणार होते। राणीचा निर्धार पूर्ण पक्का झाला। अपमानास्पद जिण्यापेक्षा सन्मानाने मरणे केव्हाही श्रेष्ठ। आपण नराईच्या खोऱ्यात मुघलांची वाट बघू। मग ठरलं तर नराईच्या खोऱ्यात उभे ठाकलेले गोंडवानाचे सैन्य आणि समोर येणारे मुघल सैन्य ही गोष्ट बघताच अशा प्रकारे असफ खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने गोंडवानावर आक्रमण केले होते आणि राणी दुर्गावतीने त्यांना नराईच्या अरुंद खोऱ्यात खेचून आणण्याची अभेद्य रणनीती आखून त्या तयार होत्या। आता नरईच्या अरुंद खोऱ्यात काय घडणार होते। एका राणीची छोटीशी सेना मुघलांच्या महाकाय तोफखान्याचा सामना कशी करणार होती, हे आपण पाहणार आहोत। आणि मित्रांनो, इसवी सन 1550 मध्ये राजा दलपतशाह जेव्हा त्यांचे निधन झालं, तेव्हा संपूर्ण गोंडवाना पोरके झाले। राजकुमार वीर नारायण हा अवघ्या 3 वर्षाचा होता। अशा कठीण प्रसंगात राज्य शत्रूंच्या हाती जाण्याची मोठी भीती होती राणीला। मग राणीचा ऐतिहासिक निर्णय, राणी दुर्गावती खचले नाहीत। त्यांनी दुःखावर मात करत आपल्या 3 वर्षाच्या बालपुत्राला गादीवर बसवले आणि संरक्षक म्हणून गोंडवानाची संपूर्ण सूत्रे स्वतःच्या हातात घेतली। राणी दुर्गावतीने हाती सत्ता घेताच गडमंडलाचे रूप एकदम बदलून टाकले। चंबळ घाटाचे त्यांनी केवळ राज्य सांभाळले नाही, तर त्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले।
प्रशासकीय कौशल्य त्यांच्याकडे होते. समृद्ध आणि आर्थिक समृद्धी. राणीच्या राज्यात प्रजा इतकी सुखी होती की लोक थेट सोन्याच्या नाण्यांमध्ये कर भरत असत. जल व्यवस्थापन, शेती आणि पिण्याच्या पाण्याकरिता शेकडो तलाव बांधले. उदाहरणार्थ जबलपूरचा जो प्रसिद्ध राणीताल आहे तो सुद्धा राणी दुर्गावतीने बांधला आहे. सैन्यबळ. राणीने 20,000 पेक्षा जास्त घोडदळ आणि 100,000हून अधिक ताकदवर हत्तींचे सुसज्ज सैन्य उभारलेले होते. आणि हे पाहत 1550 मध्ये गोंडवानाचा कारभार जेव्हा राणी पाहत होत्या तेव्हा एका स्त्रीचे राजे कमजोर असेल असा गैरसमज करून माळव्याचा सुलतान बाज बहादूर याने गोंडवानावर आक्रमण केले. राणीचा पराक्रम बघून राणी दुर्गावतीने अत्यंत कुशल रणनीतीने आणि गमिनी काव्याचा वापर करून बाज बहादूरच्या सेनेचा धुव्वा उडवला आणि या लढाईत बाज बहादूरचा दारुण पराभव झाला आणि त्याचे सैन्य पळवून गेले. या विजयामुळे संपूर्ण मध्य भारतात राणी दुर्गावतींच्या शौर्याचा आणि सैनिकी ताकदीचा दरारा निर्माण झाला होता. आणि बाज बहादूरच्या पराभवानंतर काही दिवसांनी गोंडवानाची हीच अथांग संपत्ती, हजारो हत्ती आणि शांतता मुघलांच्या डोळ्यात खुपू लागली. आणि कड्या माणिकपूरचा मुघल सुभेदार अब्दुल मजीद खान म्हणजेच असफ खान याचे डोळे गोंडवानाच्या खजिन्यावर खिळले होते. मुघलांची चाल म्हणजेच असफ खानला वाटले की राजा ह्यात नाही आणि राजाची सत्ता एका स्त्रीच्या हातात आहे, त्यामुळे गोंडवाना जिंकणे अगदी सोपे आहे. त्याने सम्राट अकबराची परवानगी घेऊन 1564 मध्ये 10,000हून अधिक मुघल सैनिक आणि मोठ्या तोफखान्यासह गोंडवानावर त्याने आक्रमण केले. आणि इतिहासात नोंद आहे की असफ खानने गोंडवानाच्या संपत्तीची आणि हत्तींची हाव धरून ही चढाई केली होती. मित्रांनो, राणीने नरईच्या खोऱ्यातील जो युद्ध आहे त्या युद्धाची तयारी कशी केली आणि आमनेसामने उभे ठाकलेले दोन सैन्य, असफ खानचा तोफखाना आणि हातात तलवार घेतलेल्या राणी दुर्गावती. पण नरईच्या अरुंद खोऱ्यात पुढे काय झालं, काय घडले? जेव्हा मुघलांचा प्रचंड तोफखाना आग ओकू लागला तेव्हा मातीची मुलगी राणी दुर्गावती या संकटाला कशी सामोरे गेली? अवघ्या 15 वर्षाच्या राजकुमार वीर नारायणाने रणांगणात असा कोणता पराक्रम गाजवला? राजकुमाराचे पुढे काय झाले? आणि निसर्गाने घात केल्यानंतर राणीने मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान कसे दिले? या सर्व रोंगटे उभे करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बघायला विसरू नका. राणी दुर्गावती मालिकेच्या 3ऱ्या आणि अंतिम भागात. भाग 3चा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होऊ देऊ नका. म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या स्वराज्याचा हा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. जय गोंडवाना, जय भवानी.